आपण सारे जीव म्हणजे वैश्विक मनाचा एक वेगळा स्वतंत्र असा भाग आहोत. महास्फोटापूर्वी अणुमात्र असलेल्या अवस्थेतून सारे काही दशदिशांना भिरकावले गेले. आपल्याला दिसणाऱ्या विश्वाच्या निर्मितीची प्रक्रिया सुरू झाली. पुढे कधीतरी जीवनाची सुरुवात झाली. पुनर्जन्म ही कल्पना विशिष्ट जीवाची संबंधित आहे. पुनर्जन्म हा जीवाचा असतो. असे असले तरीही वैश्विक सर्वव्यापी ऊर्जेच्या स्रोताशी सारे काही जोडलेले आहे. जाणीव नेणिवेच्या जगात आपण वावरत असतो. आपल्या अंतर्मनाची ताकद क्षमता किती आहे याचा शोध घेण्याचा पुरेसा प्रयत्न आपल्याकडून सहसा केला जात नाही. इंद्रिय सुखांच्या आपल्या कुटुंबाच्या कल्याणाच्या मर्यादित जगात आपण जगत असतो. ज्या कुटुंबाचे आपण सदस्य आहोत, जाती धर्माचे आहोत, ज्या देशाचे नागरिक आहोत, सामान्यपणे त्यांच्या हितापलीकडे जायला आपण तयार नसतो. अखिल जगताच्या कल्याणाचा विचार करण्यासाठी आपल्याकडे वेळ नसतो. विश्वाची चिंता करावी, विश्वातील सर्वांचे कल्याण व्हावे यासाठी करावयाच्या प्रार्थना करण्यासाठीही वेळ काढणे अनेकांना जमत नाही. वास्तवात मूळ एकच चैतन्य विविध रूपात पसरलेले आहे. जीव निर्जीव हे सारे मूळ महास्फोटातून निर्माण झालेले माहितीचे गठ्ठे पुंज आहेत. महास्फोटामधून मूळ तत्वाचे विभाजन झाले. एका जागी केंद्रित असणारी ऊर्जा दशदिशांना फेकली गेली. वास्तवात सारे सजीव निर्जीव एकमेकाशी जोडलेले आहेत, कारण ते एका स्रोतामधून निर्माण झालेले आहेत. अज्ञानामुळे त्याचे आकलन आपल्याला होऊ शकत नाही. प्रत्येक जीवाचे मन स्वतःला इतरांपासून भिन्न समजत असते. मी या अहंकारातून हे घडत असते. यामधून स्वतःला स्वतःच्याच तुरुंगात कोंडून घेतले जात असते. इंद्रियजन्य सुखसंवेदना, अहंकारामधून येणारा मानसन्मान, सत्ता, संपत्ती, पद, पदवी या खेळात मनाला मजा वाटत असते. मी, माझे कुटुंब यांच्या मर्यादित हितासाठी केला जाणारा विचार जगणे हेच अंतिम सत्य आहे असे बहुसंख्य माणसे मानित असतात. हा आभास सत्य आहे असे मानून जीवनाचे सारे व्यवहार चालू असतात. मन नेहमी बाहेरच्या जगाकडे पाहत असते. माझ्याकडे हे नाही, मला हे हवे आहे या एकदिशा मार्गाने मन पळत असते. कितीही मिळाले तरी इंद्रियांची तृप्ती होत नाही. मन अधिक मागत राहते. सुखसाधनांच्या पैशाच्या मृगजळामागे पळून हवे असणारे सुख मिळणार नाही. सुखाचा शोध अंतरंगात घेता यायला हवा. प्राचीन जगात वावरणाऱ्या विचारवंतांना, ऋषीमुनींना याची जाणीव झाली असले पाहिजे. बहिर्जगत समजून घेण्यापेक्षा अंतर्जगत जास्त महत्त्वाचे आहे याचे आकलन त्यांना झाले असावे. जीवनाचे वास्तव समजून घेण्यासाठी त्यांनी स्वतःच्या आत डोकावण्याची सुरुवात केली. अंतरयात्रेचा हा प्रवास एकट्याचा एकट्याने करायचा असतो. मन अंतर्जगतात वळवणे जमायला हवे. भौतिक वस्तू, धनसंपत्ती, लौकिक यापासून अलिप्त राहणे जमले तरच खरे सुखसमाधान मिळेल. तीच मुक्ती आहे. मी जरी शरीराच्या मर्यादात अडकलेला असलो तरीही विश्वव्यापी ऊर्जेच्या स्रोताशी जोडलेला आहे याचे भान आपल्या पूर्वजांना होते. त्या स्रोतांपर्यंत पोचण्यासाठी ध्यान करण्याच्या तंत्रावरील काम फार पूर्वीपासून चालू झाले. पतंजलींनी ते सूत्रबद्ध केले. अंतर्जगत समजून घेणे शक्य झाल्याने एकोहम बहुस्याम प्रजायेयम यासारखा विचार उपनिषदकर्ते मांडू शकले. कृपया यावर अधिक विचार करा. आपले प्रश्न, मनात येणाऱ्या कल्पना कळवा ही विनंती आहे. धन्यवाद.